श्रीराम जय जय राम। स्मरण ही कृती आहे। गुरुने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतो ही गोष्ट तितकीच सत्य आहे। पण आपण खरोखरच सत्शिष्य आहोत की नाही हे पाहावे। देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे। मी देही नाही असे म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईल। दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो। समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीती धर्म सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका। मी जे जे करतो ते भगवंताकरिता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय। कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते। भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे। भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय। तोच काळ सुखात जातो की जो भगवंत स्मरणात जातो। खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे। भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय। वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे। आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते। विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते। पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे। हे करणे अगदीच सोपे नाही, परंतु ते फार कठीण देखील नाही। ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे। भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे। ती अनुसंधानाने साध्य होते। अनुसंधान समजून केले पाहिजे, तिथे अनुभव लवकर येईल। पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयांचे संकल्पाचे पाय मोडतील। चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये। ताप आला की तोंड कडू होते, मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही। त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे। त्याप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही। त्यासाठी अनुसंधानच पाहिजे। एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला। परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता। परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, आता मी मोकळा झालो बाबा। नंतर 4 दिवस तो मजेत मुंबईत हिंडला। त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे आणि मग मजेने संसार करावा। आपल्याला अगदी आनंदच मिळेल। उंबरठ्यावर दिवा लावला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे। त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल। प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते। याला भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे म्हणतात। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे हेच अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे होय। श्रीराम जय जय राम। संत रविदास भाग 20। जौनपूरचा सल्तान अल्लाउद्दीनच्या कानावर सिकंदर लोदींची हकीकत गेली। लोदीसारखा बादशहा रविदासांचा शिष्य होतो म्हणजे रविदासांजवळ नक्कीच काहीतरी मायाजाल, जादू मंत्र, वशीकरण विद्या असली पाहिजे। एक कट्टर मुसलमान हिंदू संतांच्या भजनी लागतो तर काही गौड बंगाल असावे असे त्याला वाटले। त्याने लगेच रविदासांना बोलावणे पाठवले। त्याप्रमाणे ते गेले। चांभारपुऱ्यात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली। सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता उतरली। कशासाठी रविदासांना बोलावले असेल? काही गुन्हा घडला का?
मग त्या सर्वांनी विचार केला, आपण रविदासांच्या आसपास असावे, म्हणून त्यांच्या सोबत गेले. दरवाजावरच शिपायांनी त्या सर्वांना अडवले. चामड्याची दुर्गंधी आणि कालवा ऐकून सुलतानने चौकशी केल्यावर हुजऱ्या म्हणाला, खविंद, बाहेर रविदासांचे जाती बांधव भक्त मंडळी आली आहे. त्यांच्या जवळच्या चामड्याचा वास येतो आहे. सुलतानाने आदेश दिला, सर्वांना हकलून द्या. ऐकून रविदासही जाऊ लागले. सुलतान म्हणाला, तुम्हाला नाही म्हणालो, तुम्ही बसा. रविदास म्हणाले, सल्तने सुलतान, बाहेर असलेली ती सारी मंडळी माझी भाविक, रिश्तेदार, नातेसंबंधी आहेत. ते साफ मनाचे आहेत. हुजूर, तुम्ही कधी विचार केला का आपल्या शरीरात किती घाण आहे? या शरीररूपी महालाचे 9 दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजातून दुर्गंध बाहेर पडतो. हे कार्य सदैव चालू असते. मेल्यावर शरीर जाळून राख होते, कुठल्याच कामी येत नाही. आमच्यापेक्षा पशु बरे, ते जिवंत असतानाही सेवा करतात. मेल्यावरही त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग आपल्या उपयोगी पडतो. रविदासाचे विचार ऐकून सुलतान फार प्रभावित झाला. निरोप देताना त्याने एक हिरे जडित खुर्ची भेट दिली. रविदासजी म्हणाले, हुजूर, ही खुर्ची माझ्या काय कामाची? मी एक साधारण गरीब माणूस. सुलतान म्हणाला, महाराज, माझी ही भेट अभेरू नका. आपण भजन, कीर्तन, सत्संग या खुर्चीवर बसून करा. ही खुर्ची बघून लोक आमचीही आठवण काढतील. जशी तुमची इच्छा. घरी परत येत असताना रविदासांना एक नदी लागली. रविदासांनी ती खुर्ची नदीत भिरकावून दिली आणि मोहातून मुक्त झाले. रविदासांवर राग असणाऱ्या एकाने त्यांचे उट्ट काढण्याचा व सुलतान आपल्या बक्षीस देईल या भावनेने ही गोष्ट सुलतानाच्या कानावर घातली. सुलतानाला हा आपला मोठा अपमान वाटला. त्यावेळी रविदासांना पुन्हा दरबारात बोलावले. सुलतान म्हणाला, महाराज, मी आपल्याला सन्मानाने दिलेली खुर्ची नदीत फेकून का दिली? ती आपल्याला आधीच सांगितले होते. असल्या वस्तू आमच्या कामाच्या नाहीत, तरी आपण दिली. मी आपला मान राखून घेतली. ती माझ्या मालकीची झाली. तिचं मी काय करणार हे मी ठरवणार. पण माझ्या भावनांचा काही विचार? हुजूर, आपल्याला इतकेच वाटत असेल, खुर्ची परत हवी असेल तर माझ्याबरोबर चला, मी काढून देतो. वास्तविक सुलतानला अशा खुर्चीची काय वाण? पण रविदासांची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून ते त्यांच्याबरोबर आपल्या लवाजम्यासह नदी किनारी आले. रविदासांनी नदीला हात जोडून ईश्वर चिंतन, नामस्मरण केले आणि आश्चर्य घडले. नदीच्या पाण्यावर एकसारख्या 7 खुर्च्या तरंगू लागल्या. रविदासजी म्हणाले, हुजूर, या 7ही खुर्च्या एकसारख्या आहेत. त्यातील तुमची खुर्ची ओळखून घ्या. यांना पुन्हा पाण्यात टाकल्या तर त्या पुन्हा 7 पट होतील. तुमची गादी तुमच्या वारसांना 7 जन्मापर्यंत लाभावी अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना केली आहे. पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला नाही. वेळ गेली, संधी गेली. तुम्ही अभिमानाने स्वतःचे नाव व्हावे या भावनेने खुर्ची दान दिली. अशा दानाला अर्थ नसतो. आपण केलेले प्रेम, औदार्य, देवाचे नामस्मरण हेच आपल्याबरोबर येते, दुसरं काही येत नाही. सुलतानाला उपरती झाली. त्याला आपली चूक उमगली. त्याने महाराजांच्या पायावर आपल्या अश्रूंचा अभिषेक करत क्षमा मागितली. त्यांचे शिष्यत्व पत्करले. महाराजांच्या मुसलमान शिष्यात आणखी एकाची भर पडली. रविदास महाराजांच्या भक्तियोग ग्रंथाची रचना स्वतंत्र होती. आंतरिक सहज अनुभव, स्वानुभव, आत्मज्ञानावर आधारित तो ग्रंथ होता. त्यांनी आपले ज्ञान सरळ, साध्या, सोप्या भाषेत श्रोत्यांसमोर, वाचकांसमोर मांडले. देवाला प्राप्त करण्यास कठीण व्रतवैकल्ये, जप तप त्यांना मान्य नव्हते. कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांची शिकवण होती की संसार करत करत परमार्थ करावा, तोच माणसांचा धर्म. ते निर्गुण निराकार भक्तीचे उपासक होते. त्यांचा कोणत्याच अवतारावर विश्वास नव्हता.
त्यांचा आत्मज्ञानाचा अर्थ बघितला तर असे दिसून येते की त्यांचे म्हणणे मानवाने या जन्माचे महत्त्व समजून घेऊन जिवंतपणी मोक्ष प्राप्त करून घ्यावा. आपल्या डोळ्यांवरून अज्ञानाची पट्टी काढून डोळसपणे अंधविश्वास सोडून एखाद्या पूर्ण सद्गुरूच्या चरणी जाऊन ज्ञान प्राप्त केल्यावरच मनुष्य जन्माचे सार्थक होऊ शकते. रविदासांनी स्वतः परमेश्वराला जाणलं, समजून घेतलं. म्हणूनच ते सदैव त्याच्या सानिध्यात राहून त्याच्याशी एकरूप झाले. त्याच्या शक्तीची ओळख करून ते त्या परमपित्या परमात्म्याची ओळख सामान्यांना करून दिली. रविदास आग्रहाने प्रतिपादन करतात की सत्संग, सेवा आणि स्मरण हे कार्य मनुष्याने सातत्याने केल्यास त्याला निजस्वरूपाची ओळख होते. हाच रविदासांचा भक्तियोग होता. परमेश्वरी लीला अगाध आहे. तो सर्वांना आपल्या निजस्वरूपात सामावून घेतो. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.